माझी अडचण ऐकायची आहे. माझी अडचण ही आहे की जर मला तुझ्यासोबत पबमध्ये यायचं असेल ना तर तो वन पीस घाला, त्यावरती हाय हिल सँडल्स घाला, तो सगळा लवाजमा घेऊन तुझ्याबरोबर पबमध्ये या. नाचताना मी अनकम्फर्टेबल आणि मी ज्यात कम्फर्टेबल आहे ते जर घालून आले तर तू ऑकवर्ड का? कारण पबमध्ये असे कपडे घालून कोणीच येत नाही. अरे जर मला इतकीच नाचायची हौस असेल ना तर मी नवरात्रीत नाचेल किंवा गणपतीत नाचेल किंवा माझ्या एखाद्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेल, पण माझ्या कम्फर्ट झोननुसार. तुला तिकडे ये बोलले तर तुला ते डाऊन मार्केट वाटतं. रात्रभर मित्रांबरोबर दारू पीत नाचलेलं तुला चालतं. मी तुझ्या फ्रेंडसारखी नाही राहू शकत. मला माझे आई वडील असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते घरी रात्री माझी वाट बघत असतात. आम्हा सगळ्यांना जेवता जेवता TV बघायचा असतो. काय प्रॉब्लेम आहे रे तुमच्या बॉयफ्रेंड लोकांचा? हां, एकतर प्रेमाच्या नावाखातर भर रस्त्यावर खांद्यात हात टाकता. हां, आणि तेच जर आम्ही तुमच्या मित्रांसमोर तुझा हात पकडला तर तुझ्या अंदरचा झाकीर खान बाहेर येतो, तुझा सक्त लोंडा बनतो. हां, 100 वेळा आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू म्हटल्यावर तुला आय लव्ह यू टू म्हणायला तुझी फाटते. नाही नाही बबडी आता बाहेर आहो. नाही नाही शेजारी कोणीतरी आहे, करतो थोड्या वेळात. आणि तेच जर तुझ्या मित्राने तुला 90 भाजली तर व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक सगळीकडे नको नको ते दोस्ती यारीचे स्टेटस टाकतो. परवा काय टाकलेलं? आपली दोस्ती फुल टाईम मस्ती. ही जेव्हा मस्ती उतरते, पैसे संपतात, तेव्हा सगळ्या बॉयफ्रेंडना आठवते ती गर्लफ्रेंड. कशी आहेस बबडी? काय करते सोनं? तुम्हाला काय वाटतं रे? गोड गोड बोललं म्हणजे आम्ही पाघळतो, म्हणजे आम्ही येडे. तुम्हाला जेवढे येडे आहोत असं वाटतं ना तेवढे येडे आम्ही नाही आहोत. बाकीच्या बॉयफ्रेंडला जाऊन विचार त्यांच्या काय अपेक्षा असतात. मला बरिस्ता हवा, मला स्टारबक्स हवा, मला CCD हवा. आणि मराठी मुलींच्या काय अपेक्षा असतात? साधा प्रेमाचा फोन कॉल, बस. प्रॉब्लेम सॉल्व्ह.